आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. एरते मायके दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसाने. अविनाश करे आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. एरते मायके दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसाने. तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, एरती मायके दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसाने. समचरण सरोजम सांद्र नीलाब्दाभम, जगननिहित पाणी मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंदरम कंदे नेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. कलावज्ञे जीवोदरार्तावतारं, कलांगांग तेजोदि कामोदिवक्रम. खलानिशवादापनोदार दक्षम, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तीची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुण्याता. शरण शरण साई नाथा. चरणे माथा ठेवितो, चरणे माथा आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. एरते मायके दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसाने. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता घेतला अभंग संत श्रेष्ठ महान भगवत भक्त देहूनिवासी संत तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील 4 कडव्याचा हा उत्कृष्ट अभंग आहे. हा अभंग या ठिकाणी घेण्याचं कारण कैलासवासी श्रीमती ताराबाई गंगाधर गमेवड किंवा डांगे यांच्या प्रथम वर्षा श्राद्धानिमित्त आजचा हा कार्यक्रम आहे. आता सर्वाला ज्ञातच आहे, माणसं सर्व जन्माला येतात आणि जन्माल्यानंतर आयुष्यभर जगतात आणि एक दिवस आयुष्य संपलं म्हणजे प्रत्येकाला जावं लागते, जातात. परंतु माणसं जन्माला याचं एवढं महत्त्व आहेच, त्याच्यापेक्षा जास्त जगण्याला महत्त्व आहे. आणि जगल्यानंतर त्याच्यापेक्षा महत्त्व कसे वैकुंठाला गेले त्याला सुद्धा आहे. लक्षात ठेवा, जन्माला यावं लागतंय, येतोच जीव, जगतो बी आणि मरतो बी. हे प्रत्येकाच्या ठिकाणी हे परंपरागत चालू आलेलं आहे. परंतु मानवी जीवनाचा जो पुरुषार्थ आहे तो पुरुषार्थ करून जाण्याला विशेष महत्त्व आहे. लक्षात घ्या. तुका म्हणे एका मरणानं संपतात माणसं, परंतु एका मरणानं संपतात. परंतु जर पुरुषार्थ केला, उत्तमची उरे कीर्ती, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती
जन्माला आला त्याला महत्व आहेच, कारण मानव जन्म मिळणं हे सुद्धा लक्षात ठेवा आपल्या अनंत पुण्याईचंच फल आहे. परंतु जन्मल्यानंतर कसा जगला याला फार विशेष महत्व आहे. लक्षात ठेवा, माणूस जगणं वेगळं आणि एक विशेष रूपानं पुरुषार्थाने जगणं हे वेगळं आहे. लक्षात ठेवा. तर मग सर पुरुषार्थ काय आहे? धर्म, अर्थ, काम, मोक्ष हा पुरुषार्थ आम्हाला माहीत नाही. माहीत असलं तर हे त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. लक्षात घ्या, तर एक पंचम पुरुषार्थ आहे की ज्याच्या जीवनामध्ये जगत असताना परोपकाराय पुण्याय, पुण्य ते परोपकार तुका म्हणे फार थोडा तरी. ज्याने आपलं जीवन जगत असताना परोपकार करत असताना जगलेला आहे, परोपकार केलेला आहे, परोपकाराकरता जगलेला आहे. आणि ते परोपकार करत असताना ज्याने परमार्थ केलेला आहे, परमात्मा जवळ केलेला आहे आणि परमात्म्याकरताच जगलेला आहे, तो खरा लक्षात घ्या भाग्यवान आहे. खरा तो पुरुषार्थी, त्याला पुरुषार्थ म्हणतात. लक्षात घ्या की ज्याने आपलं जीवन जगून अशा प्रकारचं जीवन संपवलेलं आहे की तो निश्चित भगवंताच्या जवळच्या चरणाजवळ गेलेला आहे. ज्याने भगवंताच्या जवळ जाण्याकरता जो काही पुरुषार्थ केलेला आहे, ज्याला परमार्थ आम्ही म्हणत असतो, अशा प्रकारचा परमार्थ करत करत जगला तर निश्चितच लक्षात घ्या त्याच्या जीवनामध्ये वेगळी सद्गती मागण्याची, वेगळी सद्गती प्राप्त करण्याची गरज नाही आहे. हे लोकातही त्याने आपलं जीवन चांगल्या पद्धतीने जगला असल्यामुळं इथं उत्तम कीर्तिरूपानं आजरा अमर केलेला आहे. आणि देह सोडल्यानंतर हा जीवात्मा माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य, जीवनात पुण्यच केले असल्यामुळं परमात्म्याजवळ निश्चितच त्याला स्थान मिळालेलं असते. कारण भगवान म्हणतात तो जीवात्मा माझ्यापर्यंत येऊन पोहोचतो. तुका म्हणे गाजे वैकुंठी आणि नेमकं हेच लक्षात घ्या. श्रीमती कैलासवासी ताराबाई गंगाधर गमे, त्याला आपण सराव वारकरी समाज तारा अक्का म्हणून ओळखत होते. लक्षात घ्या, बाकीचं काय कोणाला नाव माहीत नसतं, परंतु तारा अक्का म्हटलं की सऱ्या महिला मंडळामध्ये सर्व वारकरी ओळखायचे. आणि अशा प्रकारची ती खरोखर अक्काच होती, जिनं आपल्या माहेरात राहून माहेरातल्या परिवारावर प्रेम केलं, परिवाराकरता जगली आणि एखाद्या आईसारखी लक्षात घ्या सर्वावर छाया धरून राहिली. आणि अशा प्रकारची आका म्हणून या आपल्या कोराळे गावात नाही, या सर्व या वस्तीवर नाही, तर पूर्ण वारकरी असणारे आपल्या दिंडी समाजामध्ये, आपल्या सर्व भाविक समाजामध्ये, भक्त समाजामध्ये तारा अक्का म्हणून तिनं खरं ओळख आपली पटवली. आणि एक परमार्थिक असणारी महिला म्हणून लक्षात घ्या आपला या वारकरी असणाऱ्या समाजामध्ये काय ठसा उमटला. आणि शेवटी लक्षात घ्या, पायी तीर्थयात्रा घडो आणि देह संता दारी पडो. संताच्या लक्षात घ्या दारी पडो, देवाच्या दारा पडो. लक्षात घ्या, दिंडी पंढरपूरला चालली, दिंडी आळंदीला चालली, ही देवाकरता चालली, देवाकडे चालले, देवाचा रस्ता आहे. लक्षात घ्या, देवाकडे चालणारा जर मध्यंतरी जरी मुक्काम ठोकला तर
तर दुसरेशी निश्चित पोहोचत असतो. लक्षात घ्या, हेच हे तारा अक्काच्या जीवनामध्ये झालं. जो रस्त्याला लागला नाही त्याचा भरोसा नाही, पोहोचेल सांगता येणार नाही, परंतु देवाच्या मार्गाने लागलेला आहे, निश्चित देवापर्यंत तो पोहोचणार, म्हणजे याच्यात काही संशय नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे नेमकं या ताराकाच्या जीवनामध्ये घडलं. त्याचा परिणाम उत्तमाची उरे. लक्षात ठेवा, आज आळंदीला या बाजूनं जाणाऱ्या सर्व दिंड्या, ज्या ठिकाणी काल ज्या स्मारकाचं, त्यांच्या समाधीस्थानाचं त्या ठिकाणी उद्घाटन झालं, त्या ठिकाणी सर्व दिंड्या त्या ठिकाणी उभा राहून अभंग म्हणतात, नारळ वाढवतात, नमस्कार करतात आणि पुढे जातात. कोण आहे काय आहे काही माहीत नाही, परंतु या ठिकाणी त्यांनी ध्येय ठेवलेला आहे. हे निश्चितच पुण्यवान आहेत आणि यांना नमस्कार केल्यानंतर आपल्याला देखील पुण्य प्राप्त होईल या अपेक्षेनं, या भावनेनं सर्व समाज आळंदीकडे जाणारा नमस्कार करून जातो. याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे अमरतो. विठ्ठल विठ्ठल. आता बाकीच्यांचा मी विचार सांगतच नाही. माघ गेलीची अवघेची वाव. आता तिकडं मला ते जास्त सांगता येत नाही. लक्षात घ्या, सांगता येतं खूप, मग सांगायचं नाही. काही नाही, दहाव्याचीच वाट पाहत माणसं. धावा कधी एकदाचा होतो. दावा पडला म्हणतात, दावा पाडला, झाले मोकळे. काही काही तर पठ्ठे दहाव्याच्या अगोदर सोडू शकत नाही. काही काय लय असते, ती आदत असते. काय करावं म्हणे, हे आल्यात बारा जीवा व्याकुळ झालाय. एकदा दावा पडला की झोपले परत. लक्षात घ्या, ही गती आहे सामान्य जीवनाची. कोण कोणाला आवडतो हे लक्षात द्या. एखाद्या भाग्यवानाच्या आज नशिबात येते. लक्षात घ्या, उत्तमची उरे कीर्ती मागे. आज अजरामर. अरे अजरामर अमरमरण काहीतरी आहे. अमर काय आहे? जो गेल्यानंतर सुद्धा ज्याची कीर्ती पाठीमाग राहती तो खरा अमर आहे. विठ्ठल विठ्ठल. अमरा अमरा खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. अरे देवाच्या सेवेमध्ये जर देह जर गेला तर खरा तो अमर झाला. लक्षात घ्या. म्हणून लक्षात ठेवा, ताराका निश्चित अमर झालेले आहे. या भरापूर परिवार पुरा हा त्यांचा माहेरचा परिवार आहे. सासरचाही परिवार चांगला आहे. ते बिचारे आलेत, आज आलेत सर्व. आणि या खरोखर या बाईंनी खरं परमार्थही केला आणि लौकिकही साधला. लक्षात घ्या, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. खरोखर या पद्धतीनं राहिली की कोणाचा मत्सर नाही. दिंडीसुद्धा लक्षात घ्या, जसे त्या येत होत्या तसं सऱ्या महिलाशी, सऱ्या वारकऱ्यांशी प्रेमाने वागणं, बोलणं आणि दिंडीत आपल्या शिस्तीनं चालणं, भगवंताचं नामस्मरण चालणं, अशा प्रकारचं त्यांचं जीवन होतं. आणि ते जीवन 1 वर्षापूर्वी त्यांनी आपलं संपवलं. देवाच्या भगवंताच्या दारामध्ये त्यांनी आपलं स्थान पक्कं केलं आणि आज आपली अजरामार कीर्ती करून टाकली. लक्षात घ्या, कोण समाधी बांधतो 13वा 12वा झाला, एकदा वर्षा झालं की परत आठवण सुद्धा कोणी काढत नाही. लक्षात घ्या, समाधी कोण बांधतो, स्मारक कोण बांधतो? अरे राजे लोकांचं, मोठमोठ्या संतांचं स्मारक होत असतंय किंवा समाधी होत असते, परंतु एक सामान्य कुटुंबात जन्माला आलेली बाई, लक्षात घ्या, आज अजरामर झाली, तिची समाधी आणि स्मारक त्या ठिकाणी झालेलं आहे. खरोखर ही उत्तमची उरे कीर्ती मागे. अशा प्रकारची उत्तम कीर्ती ताराकाने मिळवली आणि त्या ताराकाचा आज काय वर्षश्राद्धार्थात प्रथम पुण्यस्मरण आहे. म्हणून आपण या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली, भावांजली या ठिकाणी अर्पण करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहात. आणि त्याचकरता लक्षात घ्या, हा आजचा कार्यक्रम असल्यामुळं, आजचं हे कीर्तनसुद्धा त्याच पद्धतीनं असल्यामुळं, कारण ही आपली परंपरा आहे. लक्षात ठेवा, जरी करता
माणसाच्या जीवनामध्ये 16 संस्कार सांगितले असतील, परंतु आमच्या वारकरी संप्रदायाचे एक संस्कार वेगळे आहेत, लक्षात घ्या. जसे 4 पुरुषार्थ आहेत तसा वारकरी संप्रदायात सुद्धा हा एक पंचम पुरुषार्थ आहे. विठ्ठल 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 अशा प्रकारचा हा पुरुषार्थ त्या बाईने केला आहे, ताईने केला आहे. आणि खरोखर आपली अजरामर कीर्ती त्यांनी केलेली आहे. वारकरी त्या ठिकाणी करतातच, परंतु आज ते वर्षश्राद्ध असल्यामुळं आपल्यावर नियमाप्रमाणे भारतीय संस्कृतीप्रमाणे हे 3 विधी करण्याची परंपरा आहे आपल्यामध्ये. एक पूजन विधी, दुसरा भजन विधी आणि तिसरा भोजन विधी. हे 3ही विधी हे पुण्य निर्माण करणारे आहेत. आणि म्हणून लक्षात ठेवा, हे 3ही विधी केल्यानंतर हे जे काही पुण्य निर्माण असतंय केलेलं असतंय त्यांच्या नावानं ते त्यांना अर्पण केल्या जाते. लक्षात घ्या. गंगेचे उदक जैसे अर्पिजे पितरो उद्देशे, त्यांच्या नावानं जर ते अर्पण केलं तर त्या जीवात्म्याला प्राप्त होत असते. मी तर म्हणतो तारकाला गरजच नाही आहे तुमच्या या पुण्याची, कारण तिने एवढं पुण्य के देहेचं लक्षात घ्या. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. भावनेनं लक्षात घ्या तिनं देह आपला अर्पण केला, त्यामुळं बाकी पुण्याची गरज नाही. निश्चितच त्या देवाच्या चरणी पोचले आहेत. म्हणून आपलं परिवाराचं कर्तव्य हे काही, प्रत्येक माणसांचं कर्तव्य व्यक्तिगत वेगळं असते, परंतु त्यांनी ज्या परिवारावर संबंधित असणाऱ्या सर्व लोकांवर जे काही उपकार केले असतील, जे काही त्यांचा संबंध असेल, त्या संबंधाच्या ऋणातून मुक्त होणं लक्ष त्या गरजेचं आहे. म्हणून एक व्यवहार आहे किंवा ही परंपरा आहे. जशी व्यावहारिक परंपरा आहे तशी धार्मिकसुद्धा परंपरा आहे. अशा पद्धतीनं ही पारंपरिक आलेली काही जी काही आपली परंपरा आहे त्यानुसार परिवाराच्या वतीनं त्यांचं श्राद्ध, त्यांचं स्मरण लक्षात घ्या करणं गरजेचं आहे. कारण पुण्यवंत व्हावे घेता अशा सज्जनांचं नाव घेतलं तर पुण्य निर्माण होत असते. म्हणून त्यांच्या निमित्तानं जे काही करायचं असते ते विधी केलेच पाहिजे. म्हणून परिवाराच्या वतीनं हे केलेले विधी आहेत. त्यामध्ये त्यांचा परिवाराचा दोन्ही बाजूचा परिवार आहे, परंतु आयुष्य तिनं या ठिकाणीच या ठिकाणी त्यांनी घातलं असल्यामुळं त्या परिवाराने जे काही आजचा जे काही कर्तव्य म्हणून जे केलेलं आहे त्यापैकी आजचा बी कार्यक्रम आहे. त्यांचे या ठिकाणी सर्व जेवढे बंधू आहेत ते सर्वांनी एकत्र येऊन तारकाचा दर महिनासुद्धा हे चांगल्या पद्धतीनं भजन पूजनानं घातला जातो. नाही तर मग एक बोलवला जातो माणूस, त्याला काय म्हणतात, उपास करू का काय म्हणतात, कोलाठो महिन्याला बोलवतात, जेव घालतात आणि पाठवून देतात. त्यांना जेवणाचं त्यालाही काही गद्य नसते आणि यांनाही काय पद्य नसते, त्यामुळं असंच काही महत्त्व नसते त्याचं. परंतु या ठिकाणी आमचे दत्तात्रय डांगे पाटील यांनी वारकरी संप्रदायामध्ये आमच्याबरोबर बराच प्रवास केलेला आहे किंवा बऱ्याच दिंड्या वगैरे सर्व केलेलं आहे, कार्य केलेलं आहे. आणि चांगल्या पद्धतीचं कार्यकर्ता म्हणून त्यांनी जबाबदारी पालन केले आहे. आणि वारकरी सर्व वारकऱ्यांचा प्रेम असल्यामुळं, त्यांना त्यातलं ज्ञान असल्यामुळं त्यांनी दर महिन्याला जेवढे दिंडीमधील असे प्रमुख टाळकरी आहेत, वारकरी आहेत, त्यांना घरी बोलवून त्यांना दररोज लक्षात दर महिन्याला त्या ठिकाणी भोजन केलं. आणि भोजनसुद्धा का भोजन नव्हतं, मला का नुसतं कोरडाच रामराम होता. काही काही लोक कोरडाच रामराम करतात. म्हणजे आता जे गेले त्यांचं तसंच करायचं, पुढं सांगायचं काय त्या लोकांना, किंवा कोणी गेलं तर लगेच त्यांना भजन करायचं आणि कपडे करायचा. आता ते वारकऱ्यात होत आहेत ना, ती बाई वारकरी तिचं पुण्य आहे. लक्षात घ्या, हे सिर्फ पुण्य करायला होते, माणसं करत नाहीत. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चल. हे पुण्य लागते, लक्षात घ्या. असं घडायला क्वचितच घडत असते. पैसेवाले श्रीमंत सर्व भरपूर आहेत, परंतु हे पुण्य घडण्याकरता पुण्यच पाहिजे. म्हणून त्या तारकाचं पुण्य होतं. दर महिन्याला या ठिकाणी संत मेळा व्हायचा, म्हणजे सर्व वारकरी यायचे, भजनी यायचे आणि भरघोस भजन करायचे आणि भोजन देखील करायचे. अन्नदान, कारण आपल्यात म्हटलंय, लक्षात ठेवा, सत्कर्म हे महत्त्वाचं सत्कर्म आहे की एक पूजन
भजन आणि भोजन हे सत्कर्माचे भाग आहेत. म्हणून कोणत्याही कार्याला हे तुम्ही 3 जर उपक्रम केले तर लक्षात घ्या, वेगळ्या पुण्याची गरज नाही, तुमचं कार्य सफल झाल्याशिवाय राहत नाही. तसं तारकाच्या वर्षानिमित्तानं वर्षभर असणाऱ्या महिन्याच्या निमित्तानं भजन पूजन आणि भोजन अशा प्रकारचा कार्यक्रम चालला होता. त्याचा पूर्णाहुती म्हणून आजचं हे वर्ष श्राद्ध आहे. लक्षात घ्या, 12वा महिना आहे आणि 12व्या महिन्याचा हा परश्राद्धाचा म्हणजे पुण्यस्मरणाचा आहे. वर्षभर केलेल्याचा समारोप म्हणून लक्षात घ्या आजचं हे कीर्तन आहे. म्हणून मी सेवेकरता जो घेतलेला अभंग आहे तो कोबारायांचा अभंग आहे. मी तुझे त्यांचे जे भाऊ आहेत, आता त्यांचा परिवार आहे, बराच मोठा परिवार आहे. 1 2 3 4 5 भाऊ आहेत लक्षात घ्या, आणि 1 बहीण आहे. अशा प्रकारचा मोठा परिवार आहे. म्हणून तर आपण सर्व या ठिकाणी बहुसंख्येनं उपस्थित आहात. प्रथम सीताराम बाबूराव डांगे, लहानू बाबूराव डांगे, दत्तात्रय बाबूराव डांगे, जया बापू बाबूराव डांगे, अंजा बापू बाबूराव डांगे आणि हिराबाई गणपत सोनवणे अशा प्रकारचा हा परिवार आहे. आणि या भावांनी एकत्र येऊन अशा प्रकारचं या ठिकाणी महिनाभर तर केलंच, तो या ठिकाणी शेवटचा देखील कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि हा तर प्रत्येक ठिकाणी करत असतात, परंतु या आवर्जून सर्व संतांना वारकऱ्यांना बोलून जो कार्यक्रम करणं हा विशेष आहे. विठ्ठल उभं राहायचं असं माझी काय मनाई नाही म्हणा. काय पुरा काळ दे सर, आता महाराज लोकच इथं जातात. आणि आमच्या तसं काय नाही, कोणी एकानं उभं राहायचं ना आपलं बोलायचं ना बाकीच्याने मदत करायची असं आहे. आता सरे उभं राहायला काय तर महाराज लोक उभे राहिले ते काय ते आमचेच महाराज आहेत, त्यामुळं काय. आणि सरे महाराज लोक या ठिकाणी वारकरी लोक काही तर दिंडीतून वापस आलेले आहेत, काही कार्यकर्ते वगैरे. एवढं प्रेम लक्षात घ्या त्या तारकावर होतं. आणि खरी परमार्थी बाई होती. आणि आमचे दत्तात्रय डांगे पाटलाचाही बी परिचय असल्यामुळं सर्व या ठिकाणी आले आहेत. आता नेमकं ह्या अडचणीत असलं की दिंडी तिकडं चाललेली आहे, कार्यक्रम तिकडं चालू आहेत आणि इकडं हे चालू आहे, त्यामुळं थोडी वारकऱ्यांची विसंग झाली. काल आम्ही येतेवेळी खूप वारकऱ्यांना वाटत होती आपण हजर नाही आहात, जायला पाहिजे, परंतु दिंडी बी चालवली पाहिजे. कारण ज्या दिंडीच्या बरोबर त्या जे काही जीवात्मे गेले आहेत त्यांचा जो नेम आहे तो बी केला पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून तिकडं वारकरी गेले आहेत, पुष्कळ तळमळ होते. काल चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम झाला. त्या कोनशिलेचा जो काही प्रोग्राम झाला त्या ठिकाणी उद्घाटन सोहळा झाला आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रसाद वगैरे होऊन दिंडीत पुढं गेलेले आहे. आणि अशा प्रकारे सर्व या ठिकाणी वारकरी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. त्यांच्यावर श्राद्धानिमित्त भगवतचरणी प्रार्थना करूया, श्रद्धांजली वाहूया की त्यांच्या जीवात्म्याला शांती द्यावी, सद्गती द्यावी आणि परिवाराला त्यांच्या ऋणातून मुक्त करावं. हा कार्यक्रम परिवाराने करायचा म्हणजे त्यांच्या ऋणातून मुक्त होणं. कारण ऋण वैर हत्या हे नो चुकेरे कल्पांती. माणसाने बरं का लक्षात घ्या, जीवन कसंही जगा, परंतु कोणाचं ऋण ठेवू नका, आणि कोणाची हत्या करू नका आणि कोणाशी वैर करू नका. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवलं तर तुम्हाला वेगळी मुक्ती मिळवण्याकरता काही करायची गरज नाही, लक्षात ठेवा. म्हणून ह्या 3 गोष्टी करता परमार्थ करावा लागतो, नामस्मरण करावं लागते, दान धर्म करावं लागते, पुण्य करावं लागते. नाही तर वास्तविक हा जीवात्मा पुण्यवानच आहे. पुण्यवान म्हणूनच हा नरदेहाला आलेला आहे, लक्षात ठेवा. तसं नाही, कोणालाही ते सापडणार नाही. पाप पुण्य करून जन्मा पाप पुण्य समान समी तैच पाहिजे कर्मभूमी. हा नरदेह दुर्लभ आहे, लक्षात ठेवा. नरदेह दुर्लभ जाना. म्हणून असा अघटित घटना पटीयशी माया. आणि लक्षात घ्या, असाध्य ते साध्य करिता सायाचे असाध्य आहे. नरदेह मिळणं फार अवघड आहे, लक्षात घ्या. का पावला हा देह काकटाळे न्याय न घडो उपाय.
हे न घडणारा उपाय आहे. त्याचं मोल आपल्याला कळत नसल्यामुळं आपण याचा दुरुपयोग करतो, परंतु यांच्या जीवनामध्ये सदुपयोग झाला आहे. खरे ते कृतार्थ श्रेय, खरे ते भाग्यवान आहेत. लक्षात घ्या, पैकी ही तारा काही भाग्यवान ठरली आहे, म्हणून तिच्या निमित्तानं हे श्राद्ध आहे. आणि त्या श्राद्धानिमित्तानं किंवा त्या पुण्य तिथीनिमित्तानं आपण या ठिकाणी ही सेवा करत आहोत. म्हणून मी या ठिकाणी अभंग जो घेतला आहे तुकोबारायांचा अभंग आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात, सुखनो है, तेरा बिना जीवा सुखनो है, तेरा दी माई का दुखाची जाणती, तेरा दी माई का दुखाची जाणती. टाळ्या वाजवा. बिचारे बेंबीपासून ताण देतात त्यांना तुम्ही थोडंसं प्रतिसाद द्या. माझ्या कीर्तनात काय टाळ्या वाजवण्यासारखं काही नाही बाबा, फक्त त्यांच्याकरता टाळ्या वाजवत चला. माझं ऐकलं तर समजलं, ऐकाल तर कान देऊन जरा विचार करून जरा वैचारिक पातळीवर जर असाल तर माझं कीर्तन समजल, नाही तर मग आपलं टाळ्या वाजवायच्या अजून करायचं आहे. असो, तात्पर्य मला सांगायचं काय की तुकोबाराय या अभंगातून मानवाच्या ध्येयपूर्ती करता ध्येयपूर्तीचा एक उपाय सांगतात. मानवाच्या जीवनामध्ये ध्येय आहे, लक्षात घ्या. तर त्या ध्येयपूर्ती करता माणसं रात्रीचा दिवस हाडाचे काढ रक्ताचं पाणी करून सारखे झुंजत आहेत, सारखे धावत आहेत, सारखे परिश्रम करत आहेत. काय ध्येय आहे मानवाचं? पहिलं मुलाचं लग्न करणं, मुलाला नातूची वाट पाहत बसणं, नातू झाला म्हणजे त्याला शाळेत घेऊन जाणं आणि आजोबाजीनं सांभाळणं, हे नाही लक्षात घ्या ध्येय. हे तर आपल्या प्रारब्धाने आपल्याला प्राप्त होणार आहे, प्राप्ताचीच प्राप्ती आपण करून घ्यायची, लक्षात घ्या, करत आहोत. लक्षात घ्या, प्रारब्धाने मिळणार आहे तुम्हाला.
आणि तेच तुम्ही जर परत प्राप्त केलं तर काय पुरुषार्थ केला? काही पुरुषार्थ नाही. अरे जे आपला प्राप्त नाही आहे ते प्राप्त करणं हे माणसाचं आद्य कर्तव्य आहे, ते माणसाचं आद्य ध्येय आहे. लक्षात घ्या. काय ध्येय आहे? आद्य कर्तव्य तेच आहे. आपलं अमौलिक जे महत्वाचं ध्येय आहे ते आपण प्राप्त केलं पाहिजे. ते प्राप्त करण्याकरता परिश्रम माणसं करतात, परंतु त्याचं ज्ञान नसल्यामुळं किंवा ते ध्येय प्राप्त करण्याकरता कोणतं साधन करायचं त्या साधनाचं ज्ञान नसल्यामुळं माणसं ध्येय आपूर्ती करू शकत नाही. लक्षात घ्या. माणसांची ध्येय आपूर्ती राहते आणि अशा प्रकारचे ध्येय आपूर्ती राहत असताना किंवा राहताना जर माणूस गेला तर अतृप्त आत्मा मनुष्य परत लक्षात घ्या भटकत असतो. म्हणून मानवाने आपली ध्येयपूर्ती केली पाहिजे. आणि ते ध्येयपूर्ती म्हणजे कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माणसाच्या जीवनातली इच्छा पूर्ण झाली पाहिजे. लक्षात घ्या. मग काय इच्छा आहे माणसाच्या जीवनातली? मी सर्वांच्या मनातलं ओळखतो. सर्वांच्या मनात काय आहे सांगतो. हा महाराज तुम्ही ओळखता का? ही इच्छा नाही. किती लिहिलं तर कंटाळा येतो म्हणतात. किती कपडे आले हे जर तसं असतं तर म्हणलं ते कपडेच घालीत बसले असते. लक्षात घ्या. लेणं खाणं बरं राहणं हे तर हा स्वभाव आहे. लक्षात घ्या. प्रत्येकाची एकच इच्छा आहे. मजला की दुःख भावे ऐसे कोणी भावे ना जीवे, कोणी भावे ना जीवे, कोणी भावे ना बस एवढीच इच्छा आहे. मला सांगा कोणाला वाटते का दुःख व्हावं म्हणून? कोणी नवस केलाय का? खंडेराया खंडेराया तुझ करीते नवस, करीते नवस, कोणी नवस केलाय का? हे देवा आता म्हटले बऱ्याच दिवस झालं करुणा 2 वर्ष होऊन गेलाय, परत आमच्या घरात करुणा येऊ द्या. कोणी करते नवस? महामारी लक्षात घ्या. सर्व माणसं दुःखाने व्याकुळ झाले होते म्हणून प्रत्येकाची एकच इच्छा आहे, मजला की दुःख व्हावे ऐसा कोणी भावे ना जीवे. मला दुःख व्हावं म्हणणारा माणूस जन्माला यायचा. लक्षात घ्या. सुखम सर्वाय रोचते. सर्वांची तळमळ कशा करता आहे? सुखालागी करी शीतळ, सुखालागी करी सहाती. लक्षात ठेवा, दुःख कोणालाही नको आणि सुखम सर्वाय, सर्वांना सुख पाहिजे. आमची तळमळी सुख प्राप्ती करताय. लक्षात घ्या. सुख प्राप्ती करता सर्वांना इच्छा सुखाची आहे. लक्षात ठेवा. आणि दुःख नको आहे.
सुखाची इच्छा आहे. कोणी असा नाही किंवा मला दुःख पाहिजे म्हणून म्हणणारा. फक्त एकच बाई जन्माला आली या संपूर्ण 4 युगामध्ये. कोण? कुंती माता. तिनं मात्र देवाला दुःख मागितलं. ज्यावेळा महाभारत युद्ध संपलं आणि भगवान वापस आपल्या द्वारकेला निघाले त्यावेळेला सर्वांचं सांत्वन केलं, सर्वांना वरदान दिलं, ज्याची जी इच्छा असेल त्याला दिलं आणि सांगितलं आणि सर्व निघालो म्हटले. परंतु भगवंताची आत्या होती. तिकडं बुवा म्हणतात, आमच्याकडं बुवा गंधावाल्याला बुवा म्हणतात, तिकडं आत्याला बुवा म्हणतात. लक्षात घ्या हिंदी भाषेमध्ये. त्यावेळेस त्या बुवाला म्हणजे आत्याला भेटायला गेले. सांगितलं की आत्या काय तुमची इच्छा असेल ते मागा म्हटले. भरपूर कष्ट झाले तुम्हाला, काय काय भोगावं लागलं, किती दुःख झालं तुमच्या मुलांना, 12-13 वर्षे वनवास वगैरे वगैरे, तुमचे पती लवकर गेले, अशा प्रकारचं सर्व सांगितलं. काय मागायचं ते मागून घ्या म्हटले. आता मी चाललेलो आहे द्वारकाधीश आहे. सांगितले साहेब देवा खरंच देशील का? तो म्हटले हो म्हटले. काही नको म्हटले. आतापर्यंत आम्हाला जसं दुःख दिलं ना तसं माझ्या आयुष्यात पुढे देखील दुःख हो. एखादी आजीबाई तरी उठल का अशी आम्हाला दुःख हो म्हणून म्हणणारे? नाही. लक्षात ठेवा. म्हणजे का असं काय मागते म्हटले. सरे लोक तर सुखाच्या पाठीमागं लागलेले आहेत आणि तू असं काय मागते म्हटले. मला त्याच्याशी घेणं नाही म्हटले. माझं साध्य ज्याच्यामध्ये आहे ते मला पाहिजे आहे. हे त्यात कोणतं साध्य आहे म्हटले. अरे म्हटले तुझ्या मला या दुःखामध्ये तुझी सारखी आठवण येते आणि तुझी आठवण करणं या देहाचं सार्थक आहे. लक्षात घ्या. तुझी आठवण होणं हेच खरं. तुका असं म्हटलं आहे अंतकाळी ज्याच्या तुका म्हणे सुखापार नाही. अंतकाळाच्या वेळेला त्या भगवंताचं स्मरण झालं, त्याचं नाव आलं तर लक्षात घ्या तुका म्हणे सुखापार नाही. अरे अंतकाळाच्या वेळेला तुझं स्मरण माझ्या जीवनात झालं पाहिजे आणि ते दुःखाशिवाय होत नाही. अरे सुख में करे ना कोय, दुःख में सबको ही स्मरण करे. दुःखात सर्व स्मरण करतात, सुखात कोणी स्मरण करीत नाही. म्हणून मला दुःख दे, अंतकाळापर्यंत तुझं स्मरण मला झालं पाहिजे. आणि जर लक्षात घ्या आयुष्यभर परमार्थ केला आणि नंतर वाके करून मेला तर सर्व जीवन व्यर्थ गेला. लक्षात ठेवा. काही उपयोग नाही. तुम्ही सांगा वाके हे खडके वाके नाही बरं का. हे वाक्य वेगळंच आहे. आता मला जास्त लांबलचक काही दृष्टांत सांगता येणार नाही. वासरू किरसुनी खातंय म्हणता म्हणता मेला म्हातारा एखादा तर व्यर्थ जीवन गेलं. लक्षात ठेवा. म्हणून अंतकाळापर्यंत आपल्या मुखामध्ये नामस्मरण व्हावं, त्याचं स्मरण व्हावं देवाचं. त्याच्याकरता माणसाला दुःख पाहिजेच. लक्षात घ्या. आणि भगवान हा दुःख देतो केवळ त्याचं स्मरण होण्याकरता. माणसं असं म्हटलं जाणे अरे सुख में स्मरण करे तो दुःख काय का होय. दुःख येणारच नाही सुखात स्मरण केलं तर. परंतु सुखात माणसं स्मरण करत नाही, त्यामुळं भगवान दुःख दिल्याशिवाय राहत नाही. कारण दुःखात स्मरण होतंय, दुःखात स्मरण करतात. म्हणून त्या कुंती मातेने सांगितले की दुःखातच तुझं स्मरण होतंय म्हणून मला बाबा दुःख दे, माझं तुझं स्मरण झालं पाहिजे माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजे माझं जीवन कृतार्थ होईल. अशा प्रकारे लक्षात घ्या त्या मातेने मागितलं. म्हणून सर्वांना सुख पाहिजे आहे. एकमेव जेवढा प्रयत्न करतो आपण, आपलं ध्येय सुखप्राप्ती आहे. आणि याचं कारण लक्षात ठेवा. कारण आपला जो जन्म आहे, या जीवाचा जो काही जन्म आहे हा सुखातून झालेला आहे. तुम्हाला सांग या असं कसं काय उलटं पालटं, हे आमचं उलटंच कीर्तन आहे. तुम्हाला समजणं मी म्हणतो तुम्हाला समजणारच नाही. तुम्हाला सांग तर काय सांगू गर्भीची यातना 9 मास कष्टलाशी दाव्याने प्रसूत झाली, येताची कर्मचाड माना अडकली, आकांत जननी दुःख दाये मोकली. मला स्मरण झालं काल आम्ही गेलो तिथं. तर काय सांगावं, काय गर्भीची यातना तुम्ही तर नसते कोणी पाहिल्या. आपला काय पाहण्याचा संबंधही नाही. लक्षात घ्या. आता तर ते दवाखान्यात झाल्यामुळं तर काही समजत नाही. परंतु लक्षात घ्या काल त्या माणसाची शेळी जनली
आम्हाला बसवलं, खुर्चीवर बसवलं, सर्व चहा पाणी चालू होता. तेवढ्यात ती बिचारी ती शेळी लागली असं गडबडा इकडं चहा तिच्यात हे करायला आमकटं करायला. अहो म्हटलं त्या शेळीला काय झालं पहा, काय चिंचू चावला का काय झालं ते, काय म्हणतात चिंचू आल्यावर जास्त त्रास होतो. त्या माणसानं ओळखलं, पळतच गेला. ते म्हणे नाही अहो काय झालं काय झालं. तिथून आला आणि परत आला आमच्याकडं. म्हटलं काय झालं. नाही काय नाही म्हणे. काय हो म्हणे ती एवढी हे करू आली. म्हटलं तिला बरं हे झालं फिरायची आमकं टमकं. अहो काय झालं ते. नाही म्हणे तुम्हाला ते समजणार. म्हणजे काय झालं काय समजणार नाही म्हणजे आमच्या समोर होऊ राहिले. म्हटलं समजणार. अहो म्हणजे ती जनाय लागली आहे म्हणे. अहो मग जा ना म्हटले, आमच्याजवळ काय बसता, ती बिचारी यातना भोगू राहिली ना तुम्ही, आम्हाला त्या यातना पाहत नाही म्हटलं तिच्या. जा तुम्ही, आम्हाला चहा पाणी नको काहीच नको, पहिले हे करा म्हटलं जा. तो बिचारा गेला. काय केलं असं त्यांनी कोणाला ठाऊ. हे पहिलं पिल्लू आलं बाहेर, दुसऱ्याच्या याच्यात भरला होता. तात्पर्य मला सांगायचे काय सांगू, गर्भीची यातना, गर्भाची यातना लक्षात घ्या, भयंकर कठीण असते. काल आम्ही पाहिलं कशा यातना असतात ते. तात्पर्य मला सांगायचं की यातनातून जन्म आपला होतो लक्षात घ्या, परंतु समजणार नाही. मी बोललो ते तुम्हाला समजणार नाही. मी काय म्हटलं, सुखातून आपला जन्म झालेला आहे आणि यातना म्हणजे काय सुख आहे का. काय सांगू गर्भीची यातना म्हणजे दुःख लक्षात ठेवा. आपल्याला फक्त दुःखातून जन्म झाला हे माहीत आहे, पण सुखातून जन्म झालेला माहीतच नाही. मला सांगा आता तुम्हाला हे समजून सांगा, समजून सांगतो. मला सांगा दुःखातून जन्म शरीराचा होतो का जीवाचा होतो. तुम्हाला शरीर दिसते का जीवात्मा दिसतो. शरीर दिसते ना, कबूलच करावं लागेल. शरीरात दिसतंय लक्षात ठेवा. पायाकून आलं का डोक्याकून आलं. डोकाळू आणि पायाळू असतात लक्षात घ्या. पायाळू हे सुलक्षणी असतात, दैवी असतात. पायाळाला सर्व काय स्वर्गीचे आलोक ऐके, मुंगीचे मनोरथ. कुठं धन ठेवलंय, कुठं काय ठेवलंय, पाणी आहे आमक सर्व त्याला दिसतंय. नेत्रीचे निधान लक्षात घ्या. दाविल की रांजन, पायाळाचं लोचन लागतंय. लोक कोणालाही पाणी बहायला नेतात, ते बी ठोक्यात ठोकीत राहतो. 200-400 झाले तरी तो आणखी 100 घाला, आणखी 100 घाला. अहो 500 झालं तर नाही आणखी घाला. आता काय घालतो, तुला घालायचं राहिलं फक्त आता खाली. कळतच नाही लक्षात ठेवा. त्याला पायाळू माणूस लागते लक्षात घ्या. तात्पर्य मला सांगायचं काय, अशा प्रकारचा आपला जन्म होतो. आपला जन्म होतो याचा अर्थ या शरीराचा जन्म होतो. कारण देहाशी म्हणे मी पुत्रधारा घर धरण माझे. आपली इथपर्यंतच मर्यादा आहे, देहापर्यंत मर्यादा आहे. देहा आणिला उसना पाचाचा, शेखी ज्याचा त्याला द्यावा लागेल. हे शरीर आणले लक्षात घ्या. पंचभूताचा गोंधळ केला एकी ठाई मेळ, लावणी संबळ अहंकार त्या पाठी मी मी मी. या देहालाच म्हणतो मग आपण म्हणतो लक्षात घ्या. देहाचा जन्म दुःखातून आहे, देहाचा जन्म दुःखातून आहे. परंतु लक्षात घ्या, देह म्हणजे आपण नाही आहे. सर्वांच्या हृदयदेशी आपण कोण आहोत. सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे आयसी, बुद्धिस्पुर्या आरनिशी ते वस्तुगा मी. लक्षात घ्या, सर्वांच्या हृदयामध्ये आहे. त्याला म्हणतात जीवात्मा, आत्मा, आणि तो आपण आहोत लक्षात घ्या. आणि तो जीवात्मा लक्षात घ्या, ममय वांशो जीवलोके. भगवान म्हणतात माझा अंश माया माझ्यापासून निज ज्ञान घातले पायी, ते ठसावले चित्ताच्या हृदयी वारंवार भोगिता. भगवान म्हणतात की अरे माझी शक्ती त्या ठिकाणी घातली आहे. निज ज्ञान, माझं ज्ञान, माझी शक्ती मी त्या देहामध्ये घातल्या, या नरदेहामध्ये लक्षात ठेवा. म्हणून नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवच हो म्हणते ते होती तरिका चित्ती. तुम्हाला देव होता येते. कशानं होता येते. देहानं, शरीरानं. अरे शरीर तर मरणार आहे, शरीर देव जाणार आहे. मग शरीराला देव काय करणार. पंचमहाभूताचे नासले काय नाशिवंत देह जाणार सकळ. आणि ह्या कसा देह देव होईल.
लक्षात घ्या, तुमचा जीव तोची देव. भगवान म्हणतात देव होता येते, पराला आपला जीवानं देव होता येते. लक्षात घ्या, कारण हा देवापासून आलेला आहे. हा लक्षात ठेवा. पाऊस कुठून येतो? पाऊस कुठून पडतो? समुद्रातून येतो आणि जातो कुठं? हा नदीत येतो, नदीतून कुठं जातो? समुद्रात. तसंच लक्षात ठेवा, आपल्या या देहामध्ये परमात्म्याचा अंश आलेला आहे. परमात्मा कसा आहे हो? सुखरूपाय साधुजा तुझा कोण सांगा परमात्मा हा सुखरूप आहे. लक्षात घ्या, हा परमात्मा सुखरूप आहे म्हणून त्या सुखरूप परमात्म्याचा अंश हा जीवात्मा आहे. हा जीवात्मा लक्षात घ्या, जीव तोची देव. तो परमात्मा हा देवच हो म्हणती ते होती, परंतु तरी का चित्ती न धरावे. तुम्हाला देव होता येते. आता देव व्हायचं म्हणजे काय व्हायचंय? आता इथं आली भानगड, इथं डोकं लावलं तर कळलं. लक्षात विचार, देव होणं म्हणजे तुमच्या अंगाला आणखी 2 हात होतात का, फुटतात का? अरे देव हो म्हणून लक्षात घ्या, देव कसा आहे सांगितलं प्रमाणामध्ये? सुखरूप. हा तो कसा आहे? सुखरूप आहे. आणि तुम्हाला देव व्हायचं म्हणजे सुखरूप व्हायचं आहे. सुख प्राप्त करायचं आहे, सुखरूप व्हायचं आहे. आणि तुम्हाला प्राप्त करायचं मग आता कोणत्या कारखान्यातलं प्रोडक्शन आहे? सुख. सुख कोणत्याही प्रोडक्शन. लक्ष द्या, तुझा आहे तुझं पासी परी तू जागा चुकलाशी. तुमच्या हृदयातच आहे ते सुख. फक्त त्या सुखाची ओळख तुम्हाला नाही आहे. त्या सुखाची ओळख करून घ्यायची असेल, ते सुख जर प्राप्त करायचं असेल, जो सुखरूप परमात्मा आहे ना तो आपलासा केला पाहिजे. झोपले का काय? तुकोबाराय आपला उपाय सांगतात सुखरूप व्हायचा, सुखप्राप्तीचा. लक्षात ठेवा, हा भगवान हा सुखरूप आहे आणि तो आपलासा करायचा आहे, आपला देव व्हायचा आहे.
देव झाल्याशिवाय सुख मिळणार नाही. विश्राम महाराजांनी सांगितलं की लोकांना ल्यावे खावे बरे असावे सदैव याची इच्छा आहे, ही खरी इच्छा नाही आहे. आता प्रत्येकाला पूर्वीच्या काळामध्ये चहा चहा ट्या ट्या चहाशिवाय माणसं तुम्ही काही करा, चहा नाही पाजला की अहो त्यांनी चहा सुद्धा पाजला नाही, एवढे माणसं चहावर तुटून पडायचे. आता चहा नका म्हणतात, साखर आहे. आता काय कुठून आली साखर कोणाला ठाव. सरी कारखाने बंद पडायची पाळी आली तरी साखरच जायच ना माणसातली. मला वाटतं कारखान्याची साखर यांच्यात उतरली का काय. असो, मला सांगायचं तात्पर्य लक्षात ठेवा, सुख हे काही कुठं प्रोडक्शन नाही. लक्षात, अरे परमात्मा हा सुखरूप आहे. देव होणं म्हणजे आपण सुखरूप होणं. आपण सुखरूप झालो की आपण देव झालोच. मग ते व्हायचं कसं, देव व्हायचं कसं, ते सुख मिळायचं कसं आपल्याला. तर लक्षात घ्या, सुख मिळवायचं नाही, प्राप्त शास्त्रामध्ये सांगितलंय प्राप्ताचीच प्राप्ती करायची. फक्त आपल्या हृदयातला जो काही जीवात्मा आहे ना, तो आत्मा आहे ना, तोच आपण विकसित करायचा. लक्षात घ्या, व्यापक करायचा आहे. कारण परमात्मा हा व्यापक आहे. तुम्ही व्यापक झाला की तुम्ही परमात्मरूप झाला. लक्षात घ्या, कारण आम्ही संकुचित आहोत, मर्यादित आहोत. फक्त आपल्या आपुल्याचा कळवळा अनेक बाळा, आपल्यापुरतं आपल्याला कळतंय. अरे विश्वची माझे घर, तुम्ही विश्वाला माझं घर माना, ही प्रजा आपली माना, या सर्वांना आपलं माना आणि सर्वांना आपण मानला की तुम्ही देव झालात. आता दिंड्या कुठं चालल्या, आता आळंदीला कोणाच्या दर्शनाला चालल्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या. त्यांचं बालपण पाहिलं का, ऐकलं का तुम्ही, ऐकलं असेल ना. घर चंद्रमोळी सुडीवर हराळी केळीवर नाळे, तुकोबाऱ्यांचं तर ऐकलं ना तुम्ही. हां, प्रत्येकाला माहीत आहे. त्याच्यामुळं माणसं एवढे सावध आहेत की या वाटेला नको बाबा. हा, या वाटेला गेलं की देव केला की खेळ घरात शिरलाच, नकोच म्हणतात त्यावेळा. लक्षात ठेवा, कळत नाही, अज्ञान आहे. अरे त्यांनी संसाराकडे लक्ष जरी दिलं नाही, परंतु त्यांनी स्वतःचा संसार मांडला नाही. याचा अर्थ काय आहे, कोणी कळालं, कसं कळायचं, आपलं डोक्यात कोणाला यायचं. अरे तुमचा आमचा संसार म्हणजे त्यांचा संसार समजले. त्यांनी वेगळा संसार मांडला नाही, तुमचा आमचा संसार केला त्यांनी. आणतो त्यांनी प्रतिज्ञा केली, हे माझे आहेत, हे विश्वचे माझं घर, हे विश्व जे सर्व आमचं घर आहे. लक्षात घ्या, हा, जेने हे विश्व निर्मिले, ज्याने हे निर्मित केले त्याचंच घर आहे ना. तसं ते म्हणतात हे सर्व विश्व आमचं घर आहे. आणि घरात राहणारे माणसं सुद्धा, संसारी माणसं आमचे काय आहेत, आमचेच माणसं आहेत, माझ्या घरातलेच माणसं. आपण जसं मर्यादित पाहतो ना, आपल्यापुरतंच. आपलं लाडकं लेकरू असलं तर उन्हात खेळत असलं, ए बाळ्या सावलीत येऊन मर, इथं सावलीत येऊन मर मग ती राग राग आई बोलते ना, ते उन्हात खेळत असलं तर इकडे ये म्हटले, हां सावलीत येऊन मर राग राग म्हणते. आता मला सांगा, सावलीत मेलेले माणसं कुठं जातात, वैकुंठाला. आणि उन्हात मेलेले माणसं कुठं काय नरकाला जातात का. हां, अहो याचा अर्थ आहे की बा ऊन लागल तुला, मरशील, इकडं सावलीत ये जग. का तो म्हणतो ह्या बाळ्या खेळतो, ते बाळ्या उन्हात आहे, ते त्याला मरू दे म्हणते, तू इकडे ये. म्हणजे दुसऱ्याचं मेलं चालेल, हिचं फक्त वाचलं पाहिजे. हे आपली मर्यादा आहे. लक्षात घ्या, संतांचं तसं नव्हतं. देव झालेले माणसं तसे नव्हते. हे सर्व विश्वाला माझं समजत होते, या माणसाला आपलं समजत होते. आणि म्हणून त्यांनी प्रतिज्ञा केली ज्ञानोबारायाने, अवघाती संसार Yeah.
वैष्णव मोठा. ज्ञानोबारांना काय देव म्हटले. लक्षात घ्या, ज्ञानोबारा हे देव झाले. कशावरून झाले? हे विश्वचे माझ सर्वांना आपलं समोर व्यापकता त्यांनी प्राप्त केली. परमात्मा व्यापक आहे, तसंच संत सुद्धा व्यापक झाले, किंवा जे व्यापक झाले ते संत देव झाले. लक्षात ठेवा. देवच हो म्हणती तरी जी होती, तरी का चित्तीनं धरावे. आपण का चित्तात धरू नये? देव होता येते, सुख प्राप्त करता येते. साधू संतांनी सुख प्राप्त केलं, म्हणून त्यांनी सर्वांना सुखरूप करण्याची प्रतिज्ञा केली. अवघाची संसार सुखाचा करीनं. काय घेणं होतं का? आपलं खाऊन पिऊन तर सुखी राहिले असते, पण नाही, जगाचा संसार त्यांना सुखाचा करायचा. का? हे जग माझं आहे, माझं घर आहे, आणि माझ्या घरातले सर्व माणसं काय आहेत? माझे माणसं आहेत, म्हणून हे सुखी झाले पाहिजे, याचा संसार सुखी झाला पाहिजे, अशी प्रतिज्ञा केली. आता लक्षात घ्या, सुखाचं काही त्यांच्याकडे काही प्रोडक्शन किंवा कारखाना नव्हता, परंतु त्यांनी काय केलं होतं की तो परमात्मा आपलासा केला होता, देवाला आपलं असं केलं होतं. आणि म्हणून त्यांच्याकडे हिंमत आली होती, त्यांच्याकडे प्रतिज्ञा करून पार पाडण्याची शक्ती आली होती. का? त्यांना माहीत होतं की माझ्याजवळ जरी काही नसल, परंतु मी ज्यांच्याशी संबंध केलेला आहे, त्याची संबंध ठेवला आहे, त्याला मी आपलंसं केलेलं आहे, तो काय आहे? अरे राजा आहे तो. पंढरपूर नावाच्या, पाटणा नावाच्या नगराचा कोण? पंढरपूर पाटणे गा महाराज सार्वभौम. सार्वभौम राजा आहे. आणि तो कोण आहे राजा? पांडुरंग माझा पिता, रुक्माबाई माझी माता, माहेर संतांचे नामया स्वामी. त्या परमात्म्याला मी आपलं केलं, ते माझे माता पिता आहेत. आता दुर्दैव आपलं की आपल्या माता पित्यांना सुद्धा आम्ही ओळखत नाही. देवाला माता आणि पिता कोण ओळखेल? लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे आपली बजबजपुरी ही रडारडी चालूच आहे. लक्षात घ्या. एक पुती रडे, निपुती रडे, दो पुती रडे, सऱ्या रडारडच आहे. लक्षात घ्या. याचं कारण एक आहे की आम्ही दुसऱ्याला आपलं म्हणायला एवढं शत्रुत्व वाढलेलं आहे. आपल्या माणसांना माणसं शत्रू समजायला लागले. जवळ जाऊन सांगू आणखी, सक्के भाऊ. हेच भाऊ कसे 4-5 जण एकत्र येऊन शनी एवढा मोठा सोहळा करून राहिलेत. हे त्या ताराबाईचं पुण्य. लक्षात घ्या, हे ताराबाईचं पुण्य आहे. नाहीतर एकाच बापाचे 2-2, 3-3, 10 क्रिया दिने पडतात. गेले पाहिलं काय खांद्या ठिकाणी? आम्हाला ते बऱ्याच गाठी पडल्या अशा. पाटाच्या खालून एकाचं, पाटाच्या वरून एकाचं. म्हणलं का हो? ते खालून कोणा चाललंय? ते धाकट्याचं चाललंय, ते वरून मोठ्याचं चाललंय. म्हणलं आता यांचे दावे पाडलात का बापाचे पाडतात? म्हणजे लक्षात घ्या, एवढा समाज हा बिघडलेला आहे. आपल्या माणसाला आपण म्हणत नाहीत सुख कसं मिळायचं. दहशत निर्माण झालेली आहे, संकोचित निर्माण झालेलं आहे माणसा ठिकाणी. लक्षात घ्या, माणूस पण राहिलेला नाही. आपले माणसं शत्रू वाटायला लागले आहेत. आणि त्या जे देव झाले माणसं आहेत, लक्षात घ्या, त्यांनी विश्वचे माझगर सर्वांनाच आपलं मानलंय. अरे दुष्टालाय आपलं मानलेलं आहे. अरे ज्याने आयुष्यभर त्रास दिला, अरे त्याला एका महान संताचा गुरु बनवला. खेचर इसावा केला गुरु, तेव्हा झाला साक्षात्कार. त्या ज्या खेचर स्वामीने, त्या खेचर पाटलानं काय, इसोबा पाटलांनी खापर मिळू दिलं नाही, भिक्षा मिळू दिली नाही. लक्षात घ्या, मिळाले तरी ते फेकून दिले असेल. त्याला सुद्धा खेचर स्वामी ही पदवी देऊन, लक्षात घ्या, नामदेवरायांचा गुरु बनवलं. देवच हो म्हणती ते होती तरी का देव झाले माणसं. लक्षात घ्या, आज आपण वारीला चाललो, यात्रे अलंकापुराचा येती, ते आवडती विठ्ठला. आज भगवंताला आवडायला लागले. लक्षात घ्या, का? भगवंताशी त्यांनी संबंध केला.
भगवंताचं रूप धारण केलं. भगवंताचं आपल्या ठिकाणी लक्षात घ्या तर पुरुषार्थ केला की ईश्वराला सर्व आपलं समजलं. व्यापकता त्यांनी आपल्या ठिकाणी केली आणि सर्वांचा संसार सुखाचा करण्याची प्रतिज्ञा केली. आणि ते म्हटले, एक जणांनी विचारलं, एवढा संसार करायचा, तुमचं जर घर चंद्रमौळी चुलीवर हराळी, तुम्हाला बसायला नाही, भिंतीवर बसूनच राहता म्हणे. भिंतीवर बसून भिंती चालवली होती. ते म्हणले नाही आम्हाला काही करायची गरज नाही. म्हटले, अरे आमचे माता पिता एवढे सार्वभौम आहेत, राजा आहेत. म्हटले ते तर काय कमी, राजा चाले तेथे वैभव, अरे भरपूर वैभव. म्हटले म्हणून आम्ही त्यांच्याशी संबंध जोडला. ते माझे माता पिता आहेत. एखाद्या गरिबाची मुलगी, एखाद्या आपल्या श्रीमंताची मुलगी एखाद्या गरिबाच्या पोराला द्यावी. आजकाल चालतंय ते. तुम्ही जर पाहत गेले ना, सांगत गेले, आमच्याकडे बंगला आहे, आमच्याकडे शेती आहे, आमच्याकडं काय म्हणतात ट्रॅक्टर आहे, आमच्याकडे डॉक्टर आहे, आमच्याकडं फॅक्टर सर्वच आहे, फक्त मुलगा अंगठे बहादूर आहे. ती मुलगी म्हणते नाही तिकडं जाऊ दे, म्हणते तिकडे ट्रॅक्टरवर तुझा, मला नोकरीवाला पाहिजे, नोकरीवाला. आता तर यांना एवढ्या नोकरीवाले कोठून आणायला म्हणून ते सर आता काय करायला पोरं सर एकत्र येऊन शनी चालले आता मोर्चे काढतात, नोकऱ्या द्या. आता नोकऱ्या तुमच्या कोण ठेवल्या आता इथं नोकऱ्या, एवढ्या नोकऱ्या आहेत का, सरेच नोकर झाले तर हे करायचं कोण. असो तो भाग नाही आपला. मला सांगायचे तात्पर्य काय आहे की लक्षात घ्या, माऊलीनी आपल्या पापाशी अर्थात त्या राजाशी म्हणजे पांडुरंगाशी संबंध जोडला होता. कारण ते जरी गरीब होते, मी सांगत होतो की त्या मुलीला एखादी गरीबाची मुलगी, आता दुर्बळाची कन्या समर्थाने केली. हां, आता एखादी गरीबाची मुलगी जर एखाद्या आणि किंवा श्रीमंताची मुलगी गरीबाच्या इथं आली तर ती गरीबाची मुलगी पाहती, लोक नाव ठेवतात सुरुवातीला, तो एवढी मोठी शिकलेली, एवढ्या श्रीमंताची मुलगी, आणि या पोराच्या नादी लागली. या पोराशी काय एवढं, या पोराचं काय पाहिलं तू, अरे घरात चंद्रमौळी चुलीवर आले, घरात काय घरसुद्धा नाही, याला शेतसुद्धा नाही, आमकं नाही टमकं. मी म्हटले त्या मला त्याच्याशी काय घेणं नाही. हा आज कलेक्टर आहे, कंडक्टर नाही, कलेक्टर आहे. कंडक्टरला सुद्धा कोणी आता विचारायला तयार नाही. ती म्हणे कलेक्टर आहे हे मी पाहिलं आहे. अगं मग ते घर नाही, अगं म्हणे आता मी कलेक्टरची पत्नी होणार, आणि माझा बाप कोणता सांगू आपण, कारण कसं मंत्री आहे. कोणता मुख्यमंत्री सांगा तुम्हाला काय बसलंय. मुख्यमंत्री माझा बाप आहे, एका मिनिटात मला सर्व बदलून टाकेल, याची काय काळजी करता तुम्ही. सर्वांचा संसार मी, अरे आमच्या घरचाच नाही तर आमच्या गावाचा विकास करून टाकील. अशी जशी ती मुलगी बोलती तसं ज्ञानोबा म्हणतात सर्वाचा संसार मी सुखाचा करीन. माझजवळ जर काही नसेल तर माझा बाप एवढा श्रीमंत आहे, मी जाईन गे मायेत पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया, माहेरला जाईल, माझ्या पांडुरंगाकडे जाईल, देवाकडे जाईल, आणि सर्व काही सुख घेऊन येईल आणि सर्वांना सुखरूप करील. अशा प्रकारची प्रतिज्ञा ज्ञानोबा करतात. कशामुळं, पांडुरंगाशी त्यांनी पांडुरंगाला आपलंसं केलं. एकदा आपलासा झाला की म्हणेल तेथे जाय पायकू जैसा. तुम्ही माझं दळण आणायला लावलं तर हे जाऊ शकतो. लक्षात घ्या, ते तुम्हाला कळालंच नसल. ते तिकडं दुसरीकडचं गात राहतात. जायचं आहे मला तिकडं नारबदेला, काही नाही चाललं. ते म्हणलं नाही माझी वारी चालली आता मी कसं का त्याचा नाही रे, त्याला काय इलाज नाही. आपलासा, लक्षात घ्या, आपलंसं केलं पाहिजे. आपलासं झालं की त्याचं आपलं लक्षात घ्या, घराचा, दाराचा, आई बापाचा, नावाचा, गोताचा, गणा सर्वांचा त्याग करून ज्यावेळा ती मुलगी आपल्या सासरी जाती किंवा पतीची होती आणि पतीला आपलंसं करती, त्यावेळा ते म्हणतात अगं एवढं आईबापाचं ऐश्वर असून तिकडं चालली आता म्हणे, तिकडं काय नाही म्हटली, सर्व आता माझंच आहे म्हटले, सरा संसार माझाच आहे. म्हणून तसं लक्षात घ्या, देवाला आपलंसं केलं की देवाचं सर्व आपलंच होऊ शकतं. तसं ज्ञानोबा म्हणतात की पांडुरंगाला आम्ही आपलंसं केलेलं आहे, त्यामुळं आता काही सुखाला कमी नाही. सर्व सुखले आलो
सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. अशा प्रकारे लक्षात द्या, भगवंताला आपलंसं केलं पाहिजे. भगवान जर आपला झाला तर सर्व सुख येथेची लाहीजे, तुम्हाला सर्व सुख प्राप्त होतील, त्याची काळजी नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबा एक करा, त्याच्याशिवाय तुम्हाला सुख मिळणार नाही. फक्त परमात्म्याला आपलंसं करा. आपुला तो एक देव करून घ्यावा. देवाला आपलंसं करा. मंत्र्याला तंत्र्याला पुढाऱ्याला आत्मरसरून काही नाही, तेवढ्यापुरतं तेवढं तुम्हाला नको आता बोलायला, कालच झालं ते विनाकारण कशालाच खाजवत बसायचं. आपण लक्षात घ्या, आयुष्यामध्ये सुख जर पाहिजे असेल, लक्षात घ्या, मानेन तृप्ती. आपली जर कीर्ती राहावता असेल, मरावे तरी कीर्तिरूपे. माणसं बोर्डच लावतील, माणसं काही नावं टाकतील. काय काय म्हणतं, आमचं नाव का नाही टाकलं? नाव कशा करता? कीर्ती. मानेन तृप्ती मत भोजेन ना. लक्षात घ्या, मानाला मानानं तृप्ती आहे, माणसाला कीर्ती पाहिजे. कीर्ती ही आजर अमर आहे. लक्षात घ्या, चांगली कीर्ती आहे आजर अमर, तोच माणूस अमर होत असतो. लक्षात ठेवा. म्हणून कीर्ती पाहिजे असेल, एक दिवस तर मरायचं आहे, परंतु कीर्ती माग राहिलं पाहिजे. कीर्तीनं चांगल्या कीर्तीनं उभं राहिलं पाहिजे. कीर्ती पाहिजे असेल आणि तुम्हाला परमपद पाहिजे असेल, देवाचं पद पाहिजे असेल, तर देवाला आपलंसं करा. देवाचं ऐश्वर्य तुम्हाला पाहिजे, देवाचं सुख पाहिजे असेल तर तुम्ही त्याला आपलंसं करा. निश्चित तुम्हाला सुख प्राप्त होईल. त्याच्याशिवाय तुम्हाला सुख प्राप्त होणार नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा विठोबा रखमाई.